मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तोडगा काढू त्यांना मी काही गोष्टींचं आश्वासन दिलेलं आहे। काही बदल आम्हालाही अपेक्षित आहे। शेवटी युतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि इकडे तर महायुती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडल्या आहेत, काही आम्हाला सोडलेल्या आहेत, काही जागा भारतीय जनता पक्ष लढतोय। परंतु महायुतीची घोषणा झाल्यानंतर ह्या घटना आणि ह्या गोष्टी घडतच राहतात, कारण उमेदवारी प्रत्येकाला हवी असते। परंतु प्रामुख्यानं शिवसैनिकांना जे वाटत होतं ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे त्यांच्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यांच्या भावनांचा कुठेतरी मान राखणं, सन्मान राखणं मी माझं कर्तव्य समजतो। शेवटी पालकमंत्री म्हणून त्यांचे जर काही विचार असतील त्यांनी माझ्या पुढे मांडले तर त्यांना न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी आहे। अजूनही 2 दिवस आहे, उद्या आणि परवाचा दिवस आहे आणि ह्या 2 दिवसामध्ये काहीतरी बदल अपेक्षित होतील असं मला तरी वाटतं। मी चर्चा करतो आणि त्यातनं चांगला मार्ग काढतो जेणेकरून आमच्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं वाटेल। शेवटी हा जो निर्णय असतो महायुतीचा हा वरिष्ठ पातळीवर झालेला असतो आणि ही महायुतीची घोषणा जी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी केलेली आहे आणि त्यामुळे महायुतीच्या जागांच्या वाटपामध्ये जो काही घोळ धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामध्ये आम्ही मार्ग काढू आणि आमच्या शिवसैनिकांना न्याय देऊ। शेवटी जागेची अदलाबदल करण्याची चर्चाही आम्ही करू। परंतु एक गोष्ट नक्की सांगतो मी की आमच्या शिवसैनिकांना प्रताप सरनाईक न्याय देईल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यासाठीच मला धाराशिवला पाठवले होते की आपल्या उमेदवारांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे। आम्ही शिवसैनिक म्हणून काम तर करणारच आहोत। उद्या त्यांना जरी अजून जागा सोडल्या जास्त तरी आम्ही त्यांचंही काम करणार। परंतु शेवटी आमच्या भावनांना कुणीतरी वाली सापडला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भावना आम्ही अशा व्यक्त केला। काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले। ठीक आहे, आता वाटले गेले असतील, वाटले असतील, भाजपकडे आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म। म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही आमच्या लोकांना विश्वासात न घेता दिले असं त्यांचं मत आहे। त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही। शेवटी शिवसैनिक आहे, शिवसैनिकांची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जीवावरच आज जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। अशा परिस्थितीमध्ये हे जे काम झालेलं आहे ते योग्य नाही। काही ऑडिओ क्लिप सुद्धा आमच्या एका युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यानं जारी केली होती, त्या विषयावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली। मी त्यालाही सांगितलं की राजन साळवी शेवटी संपर्क प्रमुख आहे, ते तुमच्याशी बोलत असताना जर त्यांनी शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून जर तुमच्याशी चर्चा केली असेल तर ती गोष्ट घरगुती गोष्ट आहे, कुटुंबातली गोष्ट आहे, तर तुम्ही प्रसार माध्यमांकडनं जाहीर करणं चुकीचं आहे असं त्यांनी कबूल केलं की साहेब माझी चुकी झाली आहे म्हणून। त्यामुळे शेवटी पालकमंत्री म्हटल्यानंतर जिल्ह्याचा पालक असतो, शिवसैनिकांचा पालक असतो आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे जास्तीत जास्त शिवसैनिकांना न्याय कसा मिळवून देता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत। सकारात्मक आहोत। वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी, आता मुख्यमंत्री सुद्धा दावोसला होते, ते सुद्धा आज आलेले आहेत। चर्चा शिंदे साहेब करतील, गरजच पडेल, पण मला असं वाटतं की माझ्या लेवललाच मी प्रयत्न करणार आहे आणि मार्ग निघेल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।